नमस्कार माझ्या सगळ्यांनो. मी आज तुम्हाला दाखवणार आहे काकडीचे थालीपीठ, उपासाच्या काकडीचे थालीपीठ. त्यासाठी साहित्य आहे जिरं, मीठ, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि तळायसाठी तेल. काकडी मी सोलून घेतलेली आहे, आता मी ती किसणार आहे, आणि 4-5 मिरच्या, आणि हे आहे भाजणीचं पीठ. हे मी घरी करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये भगर घेतली 1 वाटी, अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे, अर्धा वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. असं करून मी हे मिक्स करून मिक्सरवर थोडंसं भाजून मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. मी ही काकडे किसून घेतली अशा प्रकाराने, आणि याच्यामध्ये मी घालणार आहे पहिल्यांदा अगदी जरासं चमचाभर मीठ. मीठ ह्याच्यासाठी पहिले टाकायचं की या काकडीला पाणी सुटते. मीठ टाकल्याने मिठाने पाणी सुटते. आणि या थालीपीठाचं भिजवताना याच्यात असं वेगळं पाणी टाकायचं नसते. त्याच्यामुळे काकडीच्या याच्यात जितकं पाणी सुटेल त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं घ्यायचं असते. तर आता याच्यामध्ये मी पहिले हे सगळं बाकीचं हे जी जिन्नस आहे हे सगळं नंतर टाकायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा किती पीठ पावते ते पाहून घ्यायचं. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये टाकत आहे उपासाच्या भाजणीचं पीठ. अंदाज येऊन जातो आपल्याला की किती पीठ मावणार आहे ते. बघा. आणि मग त्याच्यानंतर आपण मिरची, तिखट वगैरे सगळं नंतर टाकू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं ठेचून घेणार आहे. मिरची चिरून टाकण्यापेक्षा ठेचून टाकली ना तर त्याचा स्वाद जरा जास्ती चांगला लागतो. म्हणून कधी पण मिरची अशा ह्याच्यामध्ये अशी ठेचून टाकायची. बघू शकता तुम्ही. बघा, छान असा हे झालेला आहे, चोथा झालेला. आता हा त्याच्यामध्ये मी मिक्स करणार. बघू शकता आता हा मगापेक्षा गोळा थोडा नरम झालेला आहे. याचा एक छोटा छोटा गोळा घ्यायचा, पाण्याचा हात लावायचा. पहिला पाणी बाजूला घेतलेलं पाण्याला असा हात लावायचा, आणि मग हा गोळा, छोटा गोळा असा आपल्याला केवढं पाहिजे, ज्या आकाराचं पाहिजे त्या आकाराचं करायचं. आणि इथे एक मेणकाप हे ठेवलेलं आहे, प्लॅस्टिक आहे, त्याच्यावर या पद्धतीने थापायचं. त्यानंतर हे अलगदचं थापायचं. असं याच्यावर थापलेलं हे घ्यायचं अलगद. आपल्या थोडं हे इकडनं असं उकड करायचं आणि तव्यावर टाकायचं. तव्यावर टाकलं की त्यावर टाकायचं तेल. मध्ये मध्ये जे आपण चित्र केले आहे की नाही, ते खास त्याच्यासाठी तेल गेलं पाहिजे, त्याच्यासाठीच टाकायचं. तेल टाकलं की एक 5 मिनटं फक्त त्याला वाफ येऊ द्यायची. पाच मिनिट झाले. आता बघूया वाफ आली का याला. मस्त वाफ आली आहे. बघा कसा कलर बदलला आहे ना याचा. मग ते जरा त्यांनी अलगदचं निघते. वाफ आल्यावर अलगदचं निघते. दुसरी भाजी छान शेकून घ्यायची. परत थोडं तेल टाकायचं दुसऱ्या साईडसाठी. बघू शकता छान शिजून राहिला आहे. कोणी कोणी याच्यामध्ये दही टाकते भिजवताना, पण माझ्या मुलाला दही आवडत नाही, त्यामुळे मी दही काही टाकत नाही. बघू शकता आता दुसरी साईड कशी झाली ती पण बघू आपण. वा, मस्त. दुसरी साईड पण छान शिजली आहे. बघू शकता खुसखुशीत एकदम. तुम्ही या प्रकाराने सर्व करू शकता. सोबतीला लिंबाचं लोणचं, दह्याची चटणी. याच्यात मी जिरेपूड, मीठ आणि तिखट टाकलेलं आहे. सोबतीला मिरची पण आहे, कोणाला तिखट जर जास्त लागत असेल. आणि हे आहे भगरीचे अनारसे. पण आमच्याकडची पद्धत अशी आहे की जे काही पहिले आपण घरात करतो ते देवाला दिल्याशिवाय आम्ही खात नाही. म्हणून पहिल्यांदा देवबाप्पा पण खुश, नवीन नवीन पदार्थ पाहू. बघा, देवांनाही आनंद झाला आहे. सकाळी सकाळी नाश्ता भेटला आहे देवबाप्पांना. काकडीचे थालीपीठ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.